नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 4232 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय असणार आहे, निवड तुमची कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे साऊथ सेंट्रल रेल्वेज यांच्यामार्फत जॉबचं नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत 28/12/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 27 जानेवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेड्समधून वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। त्यामध्ये एसी मेकॅनिक ट्रेडसाठी एकूण या ठिकाणी 143 वॅकन्सीज आहेत। एअर कंडिशनरसाठी 32 वॅकन्सी आहेत। कार्पेंटरिंगसाठी या ठिकाणी 42 वॅकन्सी आहे। डिझेल मेकॅनिकसाठी या ठिकाणी 142 वॅकन्सीज आहे। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 85 वॅकन्सी आहेत। इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10 वॅकन्सीज आहेत। इलेक्ट्रिशियनसाठी या ठिकाणी 1053 वॅकन्सीज आहेत। इलेक्ट्रिकल S&T इलेक्ट्रिशियनसाठी 10 वॅकन्सीज आहेत। पॉवर मेंटेनन्स इलेक्ट्रिशियनसाठी 34 वॅकन्सीज आहेत। ट्रेन लाईट इलेक्ट्रिशियनसाठी 34 वॅकन्सी आहेत। ट्रेन लाईट इलेक्ट्रिशियनसाठी 34 वॅकन्सी आहेत। फिटरसाठी या ठिकाणी 1742 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। मशिनिस्टसाठी 100 वॅकन्सीज आहेत। मेकॅनिक मोटर व्हेकल MMV साठी या ठिकाणी एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्ससाठी या ठिकाणी 10 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर पेंटरसाठी या ठिकाणी 34 वॅकन्सीज आहेत। वेल्डरसाठी या ठिकाणी 713 वॅकन्सीज आहेत। अशा एकूण 13,232 वॅकन्सीज ज्या आहेत या ठिकाणी निघालेल्या आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे 50% मार्कासहित। त्याचबरोबर तुमच्याकडे संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा NCVT किंवा SCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्हाला 15 ते 24 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। 28/12/2024 ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाची सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। ॲप्लिकेशन फी जी आहेत 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फीस पेमेंट या ठिकाणी करायचे आहे। त्याचबरोबर अर्ज देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहेत। त्या संदर्भातील वेबसाईट जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। रिझर्वेशननुसार माहिती जी आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्यामुळे जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।